महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। कराडी तालुका बारामती येथील पर्जन्यमान कमी असल्या कारणाने असामी तलावातील पाणी आटले आहे। त्यात तळ्यामध्ये असणारे नैसर्गिक मासे मृत्युमुखी पडताना पाहिल्याने तेथील ग्रामस्थांनी 3 दिवसांच्या प्रयत्नाने 1300 मासे करहा नदी पात्रात सोडण्यात आले। नमस्कार, संध्या लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत कराडी येथील आसामी तलावामध्ये। यावर्षी प्रतिवर्षीप्रमाणे पर्जन्यमान कमी असल्यामुळे या ठिकाणी हे तळ कोरडं पडलेलं आहे। आपण पाहत आहात या तळ्यामध्ये किंचितही पाणी नाही, परंतु या ठिकाणी माशांचा वावर आहे। या ठिकाणी माशांचा वावर असताना पाणी नसल्याने माशांचं हे अशा पद्धतीने हाल होत चाललेले आहेत। गेली 3 दिवस झालं आसामी तलावामध्ये जे तडपणारे बिना पाण्याचे मासे या ठिकाणी आम्हाला ते पाहवलं नाही। यासाठी आम्ही जवळपास 1300-1400 मासे आम्ही अशा बॅरलमध्ये ट्रॅक्टरवर भरून करा नदीमध्ये नेऊन टाकलेले आहेत। त्यांना जीवनदान मिळणे हेच आमचं कर्तव्य आम्ही पूर्ण केलेलं आहे। सकाळी वसंत जाधव मेजर यांचा फोन आला आणि म्हणले तळ्यामध्ये मासे खूप तडफडत आहेत, तळ्यातलं पाणी संपूर्ण रोज आटलेलं आहे, पाऊस नाही। आता ऑगस्टची 17 तारीख आली तरी अजून पाऊस नाही आणि एकमेव खड्डा राहिला होता, त्याच्यामध्ये एक 10-15 लिटर पाणी असेल किंवा तो गाळच पूर्ण होता आणि जवळजवळ मासे 1000च्या पेक्षा अधिक असतील। एक मासा साधारण 5 किलोच्या आसपास असेल, 4 किलो असेल, छोटी पिल्लं आणि ती तडफडत होते अशी। त्याच्यावरती आता पडलेलं ऊन, कावळ्या त्याला त्वचा मारून त्यांचा जखमा झालेल्या होत्या आणि हे असे सगळे तडफडणारे मासे। आणि आता त्यांचा फोन आला, म्हणले हे एवढं आपल्याला तुम्हाला वाचवता आलं तर बघा, चांगलं पुण्याचं काम आहे। आणि मलाही राहावलं नाही, मग मी ती माणिक सरांकडे आमच्या गेलो, म्हणलं आपण त्यांना एवढं नदीमध्ये पाणी चालले, आता जेजुरीचं नागरी धरण भरून पाणी आले नशिबाने, तर त्यांना आपण सोडू, तेवढंच पुण्याचं काम आहे। म्हणून आम्ही ते एक बॅरल घेतला, आता वसंत मेजर यांनी बॅरल बांधून दिला जरा आणि ह्यांचा त्या ट्रॅक्टर घेतला, ट्रॅक्टरवरती तो टॅग बांधला, कारण तो मांगूर त्याला ताकद एवढी की ते धरलं तरी असं बादलीतून सुद्धा उड्या मारते। म्हणजे त्याला ऑक्सिजन नाही सध्या, त्याची मरायची अवस्था आहे, ती इतकी ताकद आहे। तो जिवंत असल्यावर धरलं धराय गावाल का नाही सांगता येत नाही। अंदाजे किती मासे होते बरं? आता 1200, 1000च्या वर तर 1200च्या वर तर नक्की भरतील आणि जेवढ्या आम्हाला शक्य आहे, आता त्यातले बरेपैकी तिथं मेलेले पण पडलेत, त्यांना कावळे वगैरे तर काय त्वचा मारते जास्त। आता ते बघवं नाही दृश्य, पण आता त्याला पर्याय नाही। मग आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही बॅरलमध्ये भरले, चांगलं पाणी घेऊन गेलो बॅरलमध्ये, त्यांना भरून आणून या ठिकाणी आता नदीमध्ये पात्रात त्यांना सोडले। खूप खुश झाले मासे, आनंदाने इकडे तिकडे आता उड्या मारते जरा। धन्यवाद। संध्यासाठी प्रतिनिधी बाळासाहेब वाबळे, कराडी, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।